कधी असं वाटलंय का की काही चवी फक्त खाण्यासाठी नसतात, त्या जपण्यासाठी असतात. उन्हाळा आला की आपण सगळे आंबा खातो, पण काही खास रेसिपीज अशा आहेत ज्या आठवणी बनतात. आजची रेसिपी तशीच आहे, आंब्याची पोळी. पण फक्त नावापुरती नाही. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट सॉफ्ट मेल्ट इन माउथ आंब्याची पोळी, ज्याची चव एकदा घेतली की तुम्ही विसरूच शकणार नाही. तर रेसिपी पूर्ण बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर रेसिपी बनवायला घेऊया आंब्याची पोळी. तर सर्वात आधी ना आपण इथे पोळीतलं आतलं सारण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये मी 1 चम्मच तूप टाकून घेतलं आणि या तुपामध्ये आता आपल्याला अर्धा कप रवा भाजून घ्यायचा. रवा छोटा मोठा कुठलाही घेऊ शकता. आता अर्धा कप रवा छान असा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा, मंद आचेवर भाजायचा. तो जोपर्यंत ह्या रव्याचा वास सुटत म्हणजे सुगंध सुटत नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं. आणि आता इथं रवा भाजल्यानंतर 1 कप याच्यात आंब्याचा रस टाकायचा. इथे मी 2 आंब्याचा रस करून घेतलेला आहे. तर 2 आंब्याचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत याला मिक्स करायचं. तर इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि छान आपल्याला हा रवा आता या रसामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता थोडासा शिजला ना तर याच्यात लगेच आपल्याला थोडंसं दूध टाकायचं. आता अर्धा कप रवा घेतला, 1 कप आंब्याचा रस घेतला आणि पाव कप दूध घेतलेलं आहे. तर याच्यात 4 ते 5 पोळ्या बनतात. आता तुम्हाला पोळ्या किती बनवायच्या त्यानुसार तुम्ही हे सारण तयार करा आणि पोळ्या बनवा. आता इथे ना दूध टाकल्यानंतर परत याला मिक्स करायचं आणि जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडत नाही तोपर्यंत याला शिजून घ्यायचं. तर इथे गॅसची फ्लेम मिडियमच आहे. तर याला मिक्स करत राहायचं आणि शिजून घ्यायचं. आता इथे इलायची पावडर टाकायचं. पण मी ना काय केलं आहे, रस बनवताना त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली होती आणि आता याच्यामध्ये मी 2 ते 3 इलायच्या आणि 2 चम्मच साखर असं पावडर मिक्सरला फिरून घेतलं आणि ते याच्यात टाकलेलं आहे. तर तुम्हाला किती गोड पाहिजे ना त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता. जर आंबा जास्त गोड असेल तर साखर कमी लागते, कमी गोड असेल तर थोडीशी जास्त साखर घेऊ शकता आणि किती गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता. आता इथे बघू शकता आणि तुम्ही ना हा आंब्याचा शिरा अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता. आणि हे मिश्रण रवा आणि आंब्याच्या रसाचं थोडंसं घट्ट झालं ना ते गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं. आपण जसं चपात्याचं पीठ मळतो ना तसंच मळायचं. आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं आहे आणि या कपामध्ये मी पाणी घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली. तर हळद टाकायची का नाही तुमच्या आवडीनुसार. हळदीने पोळीला रंग पिवळसर येतो म्हणून मी टाकून घेतले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी ह्या पिठाचा गोळा मळून घेतला आहे. आता तुम्हाला पोळ्या जर जास्त बनवायच्या असतील तर तुम्ही पीठसुद्धा जास्त घेऊ शकता. आता याच्यात 4 ते 5 इतक्या पोळ्या होतील. तर इथे हे आंब्याचं आणि रव्याचं सारण पण थंड झालेलं आहे. आता मी याला पॅनमधून काढून घेते. आता आपल्याला याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे. आणि हो तुम्ही ना हा आंब्याचा शिरा असा पण खाऊ शकता. असा पण खूप टेस्टी लागतो हा. याच्यात आंब्याचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि छान लागतो. तो तुम्ही अशा प्रकारे शिरा पण बनवून खाऊ शकता. तर आता इथे ना मी याचे गोळे करून घेते. तर 4 ते 5 याचे गोळे बनवून घ्यायचे आणि ही पोळी अजिबात फुटत नाही. तर अशा प्रकारे मी गोळे करून घेते. तर मी या रव्याच्या आणि आंब्याच्या रसाचं जे सारण बनवलं आहे ना त्याचे गोळे करून घेतले आणि आता मी पिठाचा थोडासा उंडा घेते आणि त्याचा पण गोळा करते आणि ही पोळी कशी बनवायची आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवते. आता इथे आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं. तर याच्यामध्ये ना तुम्ही पिठाचा गोळा थोडासा छोटा आणि हे जे सारणाचे गोळे बनवले आहेत ते थोडे मोठे अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता. तर ही पोळी अजिबात फुटत नाही. तर इथे मी पिठात थोडंसं डिप करून घेतलं आणि आता याचं असं गोल गोल करून घ्यायचा. वाटी करून घ्यायची गोल गोल आणि याच्यामध्ये हे गोल गोळा करून ठेवलेला भरायचा आणि सगळीकडं असं अंगठ्याने याला प्रेस करत जायचं. अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे करायचं आणि आता इथे आपल्याला याचं तोंड दाबून घ्यायचं म्हणजे बंद करायचं आणि जे पीठ साईडला थोडंसं राहतं त्याला पण इथंच असं दाबून घ्यायचं आणि आता याला पण पिठात थोडंसं डिप करायचं आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची. तर बघू शकता अजिबात फुटत नाही याची पोळी
तर मी आता लाटून घेते। तुम्हाला छोट्या मोठ्या कशा पोळ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही बनवू शकता। आणि ही पोळी तुम्ही अशी नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा आमटीसोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता। आता हलक्या हाताने पहिले साईडला लाटायचं, नंतर मध्ये लाटून घ्यायचं। अशा प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची। पातळ पाहिजे तर पातळ लाटायची, थोडीशी मीडियम साईजची ठेवायची असेल तर तशीसुद्धा ठेवू शकता। आता मी पोळी लाटून घेतली आणि आता आपल्याला याला भाजून घ्यायचं। तर त्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं मी तूप लावून घेतलं। आता ही लाटलेली पोळी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची। पीठ जर जास्त लागलेलं असेल तर थोडंसं झटकून घ्यायचं हाताने आणि तव्यावर टाकायची आणि छान अलटी पलटी करून खरपूस ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची। तर साईडने मी थोडंसं परत तूप सोडते। अशा प्रकारे आपल्याला अलटी पलटी करून तूप लावून, तुम्हाला तूप नसेल लावायचं तर तेलसुद्धा लावू शकता किंवा कमी जास्त तूप पण, तुम्हाला जर कमी तुपाची पण खायची असेल तर कमी तूप लावा आणि जास्त तूप लावायचं असेल तर जास्तसुद्धा लावू शकता। तर इथे मी तूप लावून अलटी पलटी करून सगळ्या पोळ्या करून घेते। आता इथे मी सगळ्या पोळ्या अशा भाजून घेतल्यात। बघू शकता किती छान नरम खुसखुशीत अशा पोळ्या झालेल्या आहेत। बघू शकता ओठाने तुटतील अशा झालेल्या आहेत आणि टेस्टी तितक्या झालेल्या आहेत। तर तुम्हाला मी दाखवते कशा झाल्या आहेत। बघू शकता याच्या आतलं रव्याचं सारण किती छान दिसत आहे आणि खूप नरम खुसखुशीत चविष्ट अशा आंब्याच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत। आता याला तुम्ही आंब्याच्या रसासोबत खाऊ शकता, आमटीसोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता किंवा अशा नुसत्याही खाऊ शकता। तर ही रेसिपी रेडी आहे आंब्याची पोळी। तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।